मला कल्पना 3 वाजून गेले आणि तुम्ही जेवलेलं नाही आहात. जेवलाय पण तरी सुद्धा माझ्यासाठी थांबलं. म्हणून तुम्हाला मी खरोखर धन्यवाद देतो. कारण मला नाही तर आता राजकारणामध्ये कोणासाठी तरी न जेवता तहानलेले भुकेलेले सगळे बांधव भगिनी हे आपल्या नेत्यासाठी नाही, नेते फक्त आहे पण कुटुंबातील एका व्यक्तीसाठी थांबतायत हे चित्र अनोखं आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या सगळी खेळ चालू आहे, नाटकाचे प्रयोग सुरू आहेत, सरकार आपली दारी, त्याच्यानंतर मोठमोठ्या योजनांचे मोठमोठे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याच्यासाठी पैसे देऊन माता भगिनीला आणि बांधवांना आणलं जाते. बरोबर आहे की चूक आहे? एसट्या बुक केल्या जात आहे, जेवढ्या घराची अंतर आहे, पण तसं इकडे कोणालाही पैसे देऊन आणलेलं नाही. आणले कोणाला? आणि प्रत्येक वेळेला सगळ्यामध्ये सांगतो की त्यांच्याकडे तरी भार्गव लोक आहे, तिथे माझ्याकडे एक सुद्धा भार्गव पावलं पाहिजे. तर आम्हाला विकतचं काही नको आहे, आम्हाला आमच्या हाताचं पाहिजे. आणि आज मी ते पुन्हा मशाल पेटवायला आलेलो. मशाल आज मला एका गोष्टीचा आनंद आहे, माझे सगळे आपले शिवरायचा भगवा आणि डौलाने फडकतोय. तर मध्यंतरी जरा एक गोंधळ मांडण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी गोमूत्र झाले हिंदुत्ववाले म्हणते त्याला, हे कोण गोमूत्र झाले हिंदुत्ववाले? जनता पार्टी म्हणजे भाजपा ही पूर्वी चालू होती. काय करत आले? अनेक वेळेला मला भेटणे मला मिळाली, काय आम्ही शेतकरीच बोलावं. अनेक काही योजना आहेत, जसं लाडकी बहीण, आम्ही योजना अंमलात आणतोय पण त्या योजनेचा आम्हाला लाभ होत नाही. कारण त्याच्यामध्ये जे काही अटी टाकल्या आहेत त्या अटीमुळे आमचं कुटुंब, आमची पत्नी असेल, भगिनी असेल, आई असेल, हे करता वंचित आहे. पण तिकडे पेन्शन योजना लागू करायला गेलं तर आमच्याकडे पैसे नाही. निवडणूक आल्यानंतर बरोबर किती पैसे असतो पण नको उघडे टाकायचे, काय करायचं? आणि सरकार पुढे 2 महिन्यासाठी राहिलेले, दुसऱ्या महिन्यानंतर हे सरकार आपण घरी पाठवून देणार. मला आज वैजापूरमध्ये तुमच्याशी बोलते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मला आपले गुंतवणूक लागलेली माझ्या कंपनीनंतर हा लोकसभा मतदारसंघ आपण हरवला आणि गद्दारांनी आपल्याला हरवलं. गद्दारांनी आपल्याला हा सगळ्याला गद्दारांनी हरवलं. 30 साल भाजपाने शेतकरी समाजकारणामध्ये झाली ते होऊन दिली नाही आणि त्यांनी तो काही डाव केला होता. थोडं सरकून उभे राहा, इथं उभे राहा, इथं उभे राहा म्हटलं. थोडस सारखा म्हटलं त्यांना थोडं सारखं म्हटलं. त्या संभ्रमात त्यांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान करून हे गद्दार झालं. माझं हा सगळं आव्हान आहे. माझे तुला बोललो होतो आता तर सगळं स्पष्ट झालं. मी मतदान देऊन मैदानात उतरवले. या सगळ्या माझ्या मतांनी माझ्या समोर आहेत. ही एवढे विधानसभा तुमच्या भोटाला आणि मूळ लावायचं लागू केले तुम्हाला. अरे सोडून गेला विजयाचा आमच्या बारी जिल्ह्यामध्ये गद्दारी